नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या AM डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकरी मित्रांनो, आपला AM डेअरी फार्म जो आहे त्याच्यावरती साधारणतः सगळी लहान मोठी जर गाया पकडल्या, कालवडी गावरान गाय ह्या सगळ्या जर पकडल्या तर टोटल 40 संख्या आहे। तर त्या पूर्ण 40 कालवडी गायींचे मिळून आपण चाऱ्याचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने करतो आणि सध्या आपण मुरघासाच्या खड्ड्यावरती आहे। तर आपण कशा पद्धतीने चारा देतो, स्टोरेज किती आहे आपल्याकडं, त्याच्यानंतर क्षेत्र किती गुंतवलं आहे आपण, हे ह्याच्याबद्दल थोडक्यात मी माहिती देणार आहे तुम्हाला। तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर चॅनलवरती कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण आता इथून पुढे जे व्हिडिओ टाकणार आहे त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण हा जो मुरघास बघतोय तर हा खड्डा आपण साधारणतः पावसाळ्यात भरला होता। एक 40 टेलर टाकले होते आपण ह्या खड्ड्यात। तर आता एक 4-5 दिवस आता राहिला आहे, शिल्लक संपत आला आहे। हे मुरघास बघू शकतो आपण, एकदम जबरदस्त क्वालिटीचा आहे। साधारणतः 6 महिने मुरघास वापरला आहे आपण हा। तर ही क्वालिटी बघू शकतो, हे पूर्ण दाणे आपण निबार झाल्याच्या नंतर एक 100 दिवसाची मका झाली, त्यानंतर आपण ती मुरघास केलेला। एकदम जबरदस्त क्वालिटी आलेली, दूध पण भरपूर निघायचं ह्याने। आणि जास्त जर स्टार्च वगैरे असेल, ड्राय मॅटर चांगला असेल तर गायींना एक 14-15 किलो आपण तेवढ्यातच गायींचं भागतं। त्याच्यामुळं मुरघासाची स्टेज प्रॉपर असणं गरजेचं राहतं। 95-100 दिवसाचा जर मका असेल तर त्याच्यात ड्राय मॅटर आणि स्टार्च चांगला येतो, त्याच्यामुळं मुरघासाला क्वालिटी येते। आणि प्रेस पण चांगला केला पाहिजे। आता आपला मुरघास आपण ट्रॅक्टरने प्रेस करतो, त्यामुळे एकदम जबरदस्त निघतो, खराब वगैरे कुठं निघत नाही, काय नाही। आणि एकदम क्वालिटी पण चांगली झाली आहे आणि गायींना पण दूध काढायला ह्याला एकदम चांगला दूध निघत आहे ह्याने। तर आपण काय करतो, पावसाळ्यात साधारण 14-15 एकर घरीचा आपलं क्षेत्र आहे, तर त्यात 15 एकराच्या आसपास मका करतो आणि एक 2-3 एकर आपण चालू घालतो। आता 12ही महिने मी 50% मुरघास वापरतो आणि 50% आपला कुटी रेग्युलर जे आपण एक टाइम कुटी करतो त्याने चारा देतो, मकाचे असेल, कडवळाचे असेल। आणि त्याच्यात आपण गव्हाचा बुसकट वगैरे ह्या वर्षीपासून वापरतोय। तर एक टाइम मुरघास घातल्यामुळे आपल्याला बरेच दिवस जातो। आता मी 50 टेलर पावसाळ्यात कुटलेले ते आतापर्यंत गेलेत आणि इकडे बघतोय आपण आता हे पावसाळ्याचं नियोजन केलंय। तर हे जे खड्डा आहे साधारणतः ह्याच्यात पण आपण 100 टन मुरघास टाकलाय आणि आपण 5-5 टनाचे जे घरची मका आलेली ते आपण 12 बोध भरून ठेवलेत। म्हणजे साधारणतः 150 टनाचं स्टोरेज आपण पावसाळ्यासाठी करून ठेवलंय। आणि इकडं आपण पाठीमागं बघतोय, आता बरेच जण म्हणतात की नेपियर ऊस घालता का। आपण नेपियर 1 वर्ष केलं, पण नेपियरचा जरा थोडा जास्त प्रॉब्लेम जाणवल्यामुळं मग मी आता ह्या वर्षी ऊस केलेला। कारण फक्त दुधावर डिपेंड न राहता मी थोडं शेतीतून पण कांदा वगैरे करून उत्पन्न घेतलेलं, त्यामुळं ॲडिशनल उन्हाळ्यासाठी 2-3 महिने 4 महिने काय जाईल त्यासाठी ऊस पण केलेला। आता आपण एक 7 ते 8 मोळ्या रेग्युलर ऊसाच्या घालतो, 1 महिना झालं। आणि पावसाळ्यात पण आपण एक 4 ते 4.5 महिने जाईल असा ऊस आहे आपल्याकडं। तर ते 7-8 मोळ्या आपण रेग्युलर कुटीमध्ये पूर्ण दिवसाच्या, आणि 40 गायांमध्ये 7-8 मोळ्या म्हणजे एक 15-20% ऊस घालणं म्हणजे काही असं जास्त नाही। त्याच्यामुळं आपण मका असेल, कडवाळा असेल त्या कुटीमध्ये, आणि जे आपण प्रत्येक गायला 1 किलो आपण दिवसाला गव्हाचा गावंडा देतो, बुसकाट जे आहे ते त्याच्यात सकाळी अर्धा किलो, संध्याकाळी अर्धा किलो आपण त्या मुरघास ज्यावेळेस आपण एक टाइम टाकतो त्यावेळेस आपण इथं काय करतो, साधारण 5 घामेली मुरघासाची टाकली की 2 घामेली बुसकाटाची टाकतो। परत त्याच्यात आपण सोडा वगैरे मिक्स करून एकदम थर असे एक 3-4 थर तयार करतो आणि ते भरतानी गोण्यांमध्ये आपण भरून मिक्स करून मग त्या गायींना देतो। त्याच्यामुळं काय होतं, थोडक्यात आपण स्वतः मशीन न वापरता आपण हाताने TMR करतो, त्यामुळे टोटल मिक्स होतं गव्हाचं भूस आणि सोडा आणि हे मुरघास व्यवस्थित मिक्स झाल्यावर गायी पण व्यवस्थित खातात। आणि असं मिक्स केल्यामुळं बाजूला पण सारत नाहीत किंवा बुसकाट खात नाहीत किंवा काय असा प्रॉब्लेम येत नाही। त्याच्यामुळं आपण एकदम इथं खड्ड्यावरती TMR करूनच ते भरून गायांना देतो। आणि हे मुरघास एक टाइम असल्यामुळं पुरवणीला पण येतो, आणि तिकडं कुठे आपण कडवाळा असेल, मका असेल आणि ऊस अशी एक टाइम देतो। तर साधारण इथं 50 पावसाळ्यात आपण ट्रॉल्या कुटी केलेली 4 चाकी ट्रॅक्टर, आणि आत्ता 40
ट्रॅक्टर आपण ह्याच्यात टाकले तिथं खड्ड्यात पावसाळ्यासाठी, आणि 5-5 टनाचे 12 बोथ आपण ॲडिशनल भरून ठेवलेत. म्हणजे साधारण 150 टन पावसाळ्यासाठी नियोजन केलेलं आहे. तर घरचे क्षेत्र असल्यामुळं आपल्याला जास्त विकत घ्यायची काही गरज पडत नाही, आणि साधारणतः एक 90 ते 95% आपला चारा घरचाच असतो, आणि त्याच्यामुळे एक थोडं परवडेबल ती एक ॲडिशनल गोष्ट आहे. तर चाऱ्याचं नियोजन झालं तर आपण साधारणतः 50-50% वर्षभर वापरतो आपण. 50% मुरघास आणि 50% हे. तर मुरघास आपण रेग्युलर दिल्यामुळं दूध पण भरपूर निघतंय, आणि एकसारखा चारा दिल्याने दूध टिकून जास्त राहतं. त्याच्यानंतर मुरघासन ते झाल्याच्या नंतर आपण गव्हाच्या बुसकाट पण बघूयात थोडं. आता सुरुवातीला आपण पंजाबचं जे भुस असतं ते पण घेतलेलं, पण ते थोडं जास्त कॉस्ट होते आता, कारण हे ऑफ सीझनला घेतलेलं हे बघतोय आपण गट्टे. तर हे आम्हाला 14 रुपये किलोने पडलेले ऑफ सीझनला घेतल्यामुळं. आता एक 10-11 रुपये रेट चालू आहे, पण क्वालिटी पण चांगली राहते ह्याची, पण महाग जास्त असल्यामुळं ते सध्या आम्ही आत्ता ह्या सीझनला घ्यायचं ठरवलं आहे. आता एक एप्रिलमध्ये आता थोडं रेट कमी आलेत, पण आम्ही हे आता पावसामुळं झाकून ठेवलं. हे एक झालं, त्याच्यानंतर पलीकडे एक बघूयात आपण. तर पलीकडं पण हे हिथलं जे आपल्या महाराष्ट्रातलं जे भुस आहे ते आपण घेतलेलं, तर ते पण दाखवतो तुम्हाला. तर हे महाराष्ट्रात आपल्या इथं जे मशिनींनी जे केलेलं असतं ते भुस आहे हे. तर हे पण चांगलं आहे, फक्त हे मिक्स करून द्यावं लागतं, कारण ह्याच्यात आपण जे गव्हाचे जे काडीचं जे कुस असतं ते थोडंसं येतं ह्याच्यात, त्याच्यामुळं गायांना ठसका लागायचा प्रॉब्लेम येतो जर नुसतं भुस घातलं तर. त्याच्यामुळं जर आपण मुरघासामध्ये किंवा रेग्युलर कुटीमध्ये जर मिक्स करून दिलं तर मग कसलाच प्रॉब्लेम येत नाही. कारण आता मी 1-2 महिने झालं आपल्या हितलचंच वापरतोय. आता हे आम्हाला 8 रुपये किलोने पोहोच पडलेलं. तर क्वालिटी चांगली आहे, माती वगैरे किंवा ढेकळं हे असं काही कसलाच प्रॉब्लेम नाही. एकदम स्वच्छ आणि पांढरं शुभ्र आहे बुसकाट. आणि ह्या बुसकाटाचा फायदा असा आहे, तर ज्यावेळेस घालत नव्हतो त्यावेळेस साधारणतः 3-5 पर्यंत 3-6 पर्यंत क्वालिटी लागायची दुधाची. तर आता साधारणतः 3-8-3-9 पर्यंत फॅट लागते, आणि 29-30 पर्यंत डिग्री लागते. म्हणजे दुधाच्या क्वालिटीत पण फरक जाणवला. आणि ॲडिशनल म्हणजे ज्या गाई फॅटी कालवडी फॅटी होत्या किंवा ज्या असतात त्या फॅटीमध्ये जात नाहीत गाई, एकदम व्यवस्थित तब्येती मेंटेन राहतात. गायींच्या अंगावरती चमक राहते, त्याच्याबरोबर गायींचं रवंत चांगलं होतं, त्याच्यामुळं शेणाची क्वालिटी चांगली येते. गायींचं पाणी पिण्याचं ते प्रमाण जास्त राहतं. त्याच्यामुळं ह्याच्यात आपल्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी बघतो पहिले लोक हे जाळून टाकायचे, तर ते जाळून न टाकता जर आपण ह्याचा स्टोरेज करून ठेवला गव्हाच्या बुसकाटाचा, तर तो वर्षभर वापरला तर एकदम चांगलं आहे. आणि ह्याचं प्रमाण साधारणतः गायींला वापरायचं म्हणलं तर दिवसाला 1 ते 1.5 किलो वापरलं तर सफिशियंट होतं, कारण हे हलका असतं. एक घाम्याला भरून घेतलं तर 1 किलो 1.5 किलो बसतं एका घाम्याला. आणि कालवडींना वापरायचं म्हणलं तर 2 किलो 2.5 किलोपर्यंत आपण वापरू शकतो. कालवडी कशा आहेत त्याच्यावर, जास्त फॅटी असेल तर 3-3 किलो दिवसाला वापरलं तरी चालतंय, कारण कालवडींना आपण जास्त बुसकट वापरतो. आता आमच्या कालवडी बघितल्या तर ढाबऱ्या दिसणार नाहीत तुम्हाला, अंगावरती केस दिसणार नाहीत, कारण आपण ड्राय मॅटर कालवडींना जास्त देतो. आता साधारण 2.5 किलोपर्यंत एका कालवडीला ड्राय मॅटर देतो आपण दिवसाला. त्याच्यामुळं गायींच्या अंगावरती कालवडीच्या अंगांवरती एकदम चकाकी राहते, केस वगैरे येत नाहीत, आणि पोट वगैरे सुटत नाही कालवडीनं. त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने गव्हाचं बुसकट किंवा वैरण असेल काही पण जे ड्राय आहे ते आपण सुक्या चाऱ्यामध्ये वापरलंच पाहिजे, तर रिझल्ट एकदम जबरदस्त आहेत. तर आता हे आपण साधारणतः 2.5 टन घेतलं होतं हितलचं. आता परत तो खड्डा पलीकडला मोकळा झाल्याच्या नंतर आपण एक 5-6 टन अजून घेणार आहे. त्या खड्ड्यात त्याचे मोकळा झालेला मुरघासाचा खड्डा आहे, त्याच्यात आपण भरून ठेवणार आहे स्टोरेज, कारण ते कागद वगैरे मोकळे झाले की त्याच्यातच पावसाळ्यात वापरण्यासाठी ते स्टोरेज करून ठेवणार आहे. एक 5-6 टन जर गेलं तर एक 6-7 महिने जाईल असं नियोजन आहे. कारण बुसकट आणि मुरघास आणि रेग्युलर कुट्टी अशा गोष्टींची जर सांगड घातली तर दूध वगैरे निघतंय, आणि गायांच्या तब्येती त्या सगळ्या मेंटेन राहतात. तर हे असं नियोजन आहे.